मम्मी मम्मी आज काय बनवतेस तू? आज ओल्या नारळाची खीर. चला तर मग. चला. चला. ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी अर्धी वाटी मी नारळ खिसून घेतलेला आहे आणि नारळ आपण लांबसर खिसून घ्यायचा आहे, बारीक खीस करून घ्यायचा नाही. आणि इथे मी खसखस भाजून घेत आहे. खसखस भाजली की खूप छान खिरीला स्वाद लागतो आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. आणि आपण 1 चम्मच साजूक तूप घालायचा आहे आणि जो आपण खिसून घेतलेला आहे ना, तो आपण छान भाजून घ्यायचा आहे. आणि भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 ग्लास दूध ओतायचं आहे आणि दूध ओतल्यानंतर आपण छान सगळीकडून हलवून घ्यायचं आहे. हे पहा, असं छान हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती केसर टाकायचं आहे. केसर टाकलं की खूप छान असा कलर येतो आपल्या खिरीला. आणि त्याच्यावरती आपण जी खसखस बारीक करून घेतलेली आहे ती टाकायची, वेलची पावडर टाकायची, थोडीशी आपण साखर टाकायची आणि छान असं हलवून घ्यायचं. जसं आपण मोदक बनवतो ना, मोदक बनवण्यासाठी जे सामान आपण वापरतो तेच सामान वापरून आपण खीर बनवायची आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची. जास्त पण आपण 1 उकळी आली की आपली खीर बनवून तयार होते. तुम्ही बघू शकता इथे केसरचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि खूप छान आपली खीर बनवून तयार आहे. बाप्पा देखील नक्की खुश होतील. जसे की आपण मोदक बनवतो तेच इन्ग्रेडियंट वापरून आपण अशी खीर बनवायची आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वरून टाकायचे. आपली खीर बनवून तयार आहे आणि मी किंजूला चारते आणि किंजूचे रिएक्शन बघा. कशी झाली ग? तिला आवडली ना